आहेत किंवा त्या मुलाचं धर्मांतरण केलं, म्हणजे धर्मांतरणाचा विषय तर इतका गावखेड्यामध्ये आपण म्हणतो की बाबा त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांना काहीतरी आमिष दाखवून चमत्कार करतो असं सांगून धर्मांतरण केलं जातंय. हे तर सगळी वेल एज्युकेटेड मुलं आहेत, त्यांचं सुद्धा धर्मांतरण होतंय. त्यामुळं या सगळ्या बाबी अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याचा विषय आहेत आणि हा काय राजकारणाचा भागच नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये काम करणारे हिंदू असतील, राष्ट्रवादीत काम करणारे हिंदू असतील, त्यांनाही माझी विनंती आहे, हे तुम्ही बघा सगळं व्यवस्थित आहे. तर भाजपवाले बोलतायत, सेनावाले बोलतायत, संघवाले बोलतायत किंवा विश्व हिंदू परिषदवाले बोलतायत, असा हा विषयच नाही. हे विषय पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टीकडं सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती. राज्यभरात जेवढ्या आयटी सेक्टर आहेत, कंपन्या आहेत, त्यांची सुद्धा सखोल चौकशी व्हावी. नाही, सगळ्यांची चौकशी करायची आवश्यकता आहे ना. माहिती तर सगळी डिटेल पाहिजे आपल्याकडं, प्रशासनाकडं कोण अधिकारी आहेत आणि हे कोण करू शकतं, ज्यांच्याकडं पॉवर आहेत, ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या पोस्टवरचाच माणूस अशा पद्धतीचं काम करू शकतो. मग त्या पोस्टवरती जे अशा जिहादी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांची डिग्री ओरिजिनल आहे का, ते बाहेरच्या राज्यातून आम्ही जाऊन आलोय, कुठं परदेशातून जाऊन, कुणीतरी तपासण्याची आवश्यकता आहे. हे सगळं नीटपणे त्यांच्या डिग्र्या नेमक्या कुठल्या आहेत, त्या ओरिजिनल आहेत का, कुणी बघतं यामध्ये. तर हे सगळंच सगळ्या आयटी कंपन्यामध्ये याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो. या जी रेप केस आहे त्यामध्ये त्या आरोपींनी त्याचं स्वतंत्र लग्न झालंय ते देखील लपवलं होतं, त्याला आजचे 2 मुलं देखील. बऱ्याच प्रकरणामध्ये असंच होतंय ना. आता परवा एक प्रकरण सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलं, नातेपुतेला त्यानं दक्ष नाव त्या मुलीला सांगितलं, दक्ष. आता ती मुलगी त्याच्या संपर्कात आली, लग्नापर्यंतची बोलणी झाली, परत तिने त्याचं पूर्ण ऍड्रेस वगैरे घेतला, तिचे चुलते गेले त्या गावामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामधलं गावाचं नाव सांगितलं, म्हणजे असा माणूसच आमच्या गावात कुणी नाही. आणि मग त्याच्या खोलात गेल्याच्या नंतर कळालं हा दक्ष नाही, हा शेख आहे. त्याचं लग्न अगोदर झालंय, त्याला मुलं पण आहे. आता ह्या पण प्रकरणात तसंच झालं ना. एका अनोळखी महिलेचा फोन आला, म्हणजे कोण बोलतायत, तर मला वाटतंय काय त्याचं नाव, आता नाव मला आठवत नाही, त्याच्यामध्ये आहे नाव त्याचं, की त्याची बायको बोलते म्हणून. हे सगळ्या FIR कॉप्या पण आहेत माझ्याकडं. तर दानिश शेख, मी दानिश शेखची बायको बोलते. आता मुलीनं काय करायचं सांगा ना. म्हणजे हे सगळं ठरवून चाललंय. अशीच परिस्थिती राहिली तर 2090 पर्यंत हिंदू अल्पसंख्याक या देशामध्ये होईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी उगाच तुम्हाला काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून बोलतोय अशातला भाग नाही. काश्मीरमध्ये 100 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती, तिथं मुस्लिम नव्हते. आता तिथली परिस्थिती बघा, आता तिथं हिंदू नाहीत, पंडित सगळे तिथून त्यांनी हकलून दिलेले आहेत. पूर्व भारतातल्या राज्यांची परिस्थिती तुम्ही बघा, मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे. मणिपूरचा तुम्ही संघर्ष सगळा बघितला, हा धर्मांतरणाचाच एक भाग होता, त्यांच्यामध्ये फूट पाडणं. दक्षिण भारतातला केरळ बघा, तामिळनाडू बघा, पश्चिम बंगाल बघा, काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. घुसखोरांची संख्या करोडोमध्ये आहे. ते सगळे बांगलादेशी आहेत, ते रोहिंग्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जिथं आदिवासी बहुल एरिया आहे तिथं सुद्धा आदिवासी भावांच्या डोक्यामध्ये काहीतरी हिंदूंच्या विषयी वेगळा विचार यावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. आणि हे सगळे विषय हे राजकारणाच्या पलीकडचे विषय आहेत. आता लोकसंख्येचा हिशोब केला, जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे, त्यामध्ये ख्रिश्चन 220 कोटी आहेत, 190 कोटी मुस्लिम आहेत, 54 राष्ट्र. आणि त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे इंडोनेशिया जगात नंबर 1 मुस्लिमांच्या लोकसंख्येत आहे, 23 कोटी. आणि पाकिस्तान 2 नंबरला. आता भारताची जनगणना 2011 नंतर झाली नाही. आता कुणाला विशेष वाटायचं कारण नाही. 2027 ची जनगणना समोर आल्याच्या नंतर जगामध्ये नंबर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.